ऋणानुबंध 18 जुलै 1978 माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस ठरला. या दिवशी मी राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतनमध्ये मुली विभागाकडे सहशिक्षिका म्हणून रुजू झाले. सुरुवातीला 5वी-6वी हे 2च वर्ग. 11-12 वर्षांच्या छोट्या मुली, आई-वडिलांच्या गावापासून दूर, काही विशेष ध्येयाने प्रेरित होऊन आलेल्या. मराठी, हिंदी, संस्कृत या विषयाचे अध्यापन करण्याबरोबर मुलींच्या दैनंदिन देखरेख करण्याचे कामही सुरू झाले. हे सर्व करत असताना शाळेतील सर्व घटकांशी दृढ साखळीचे नाते केव्हा निर्माण झाले ते कळलेच नाही. आज 23 वर्षांनंतरही त्याची गोडी जराही कमी झाली नाही. उलट पूर्वीप्रमाणे आणखीच मधुर होत आहे. आज हे लिहित असताना मनात असंख्य आठवणी रेंगाळत आहेत. 1978 ते 1995 पर्यंतच्या कालावधीत ज्या असंख्य विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना ज्ञान देण्याचे कार्य केले, ते आज विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. शासकीय, राजकीय, वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक, वैज्ञानिक, तंत्रज्ञान, बँकिंग, कला, क्रीडा, कृषी आणि अशा असंख्य प्रकारच्या शाखांमध्ये उच्च पदांवर काम करणारी ही मुले आणि मुली पाहून त्यांच्या कार्याचा सार्थ अभिमान वाटतो. विशेषतः ज्या मुली-मुले प्रगत शेतकरी म्हणून घरगुती शेती सेवा करतात, ज्या मुली गृहिणी म्हणून यशस्वी संसार करताना दिसतात, ज्यांनी आपल्या आत्मविश्वासाने शून्यातून भले मोठे विश्व निर्माण केले आहे, अशा अनेक प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या बोलण्यातून हेच जाणवते की विद्यानिकेतन हा त्यांचा श्वास आहे. अशा उच्च भरारी घेणाऱ्या मुला-मुलींचे पाय मात्र जमिनीवर आहेत. या विद्यार्थी-विद्यार्थिनींना कोणत्या शब्दात गौरवावे हे कळत नाही. इथे शब्द अपुरे पडतात आणि विद्या विनयेन शोभते या उक्तीला सार्थ करतात. रातरणीच्या सुगंधाप्रमाणे आपल्या नम्र आणि विनयशील स्वभावाने सर्वांची मने जिंकणारे तुम्ही आम्हा शिक्षक वृंदांनाही असीम आनंद देत आहात. आम्ही सफाई कामगार, नाईट वॉचमॅन, भोजनगृहात काम करणारे सर्व कर्मचारी, शिक्षकवृंद, ऑफिस स्टाफ ते खुद्द प्राचार्यापर्यंत सर्वच एक मोठे कुटुंब म्हणजे विद्यानिकेतन. आज हे विद्यार्थी जेव्हा आपल्या मुलांना विद्यानिकेतनच्या आठवणी सांगतात, तेव्हा त्यांची मुलेसुद्धा म्हणतात, "बाबा, आई, आता पुढेही आम्हाला या आठवणी प्रेरणा देत राहतील." मुलांनाही आपल्या आईबाबांच्या शाळेच्या प्रेमाची प्रचिती जाणवत आहे. विद्यानिकेतनच्या प्राचार्यांच्या मार्गदर्शनामुळे, त्यांच्या प्रेरणेमुळे आम्ही काम केले. त्यांची ऋण विसरता येणार नाही. कारण त्यांच्या कुशल प्रशासनातून हे सर्व घडले आहे, घडत आहे. सर्व सहकारी, कर्मचारी यांचे एक विशाल कुटुंब विद्यानिकेतनने तयार केले. प्रत्येकाच्या सुख-दुःखात एकमेकांना सहकार्य करणारे सहकारी मिळणे केवळ अशक्य, पण हे सर्व विद्यानिकेतनने करून दाखविले. कोल्हापूर जिल्हा परिषदेने विद्यानिकेतनसारखी वसतिगृहासह शाळा जिल्ह्यातील मुलामुलींसाठी सुरू केली. त्याचा सार्थ अभिमान वाटावा असे गुणी विद्यार्थी आज हिऱ्यांच्या तेजाने चमकत आहेत. माझ्यासारख्या सामान्य शिक्षिकेला यात खारीचा वाटा उचलण्याची संधी दिली. यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ऋणातच राहणे अधिक चांगले वाटते. बरेच विद्यार्थी भेटतात. आधी कोणी नमस्कार करून प्रेमाने हाक मारतात. तेव्हा त्यांनी केलेल्या खोड्या,
त्यांना दिलेल्या प्रेमाच्या शिक्षा, त्यांचे केलेले कौतुक, त्यांच्या प्रत्येक यशाने दिलेला आनंद आणि स्वतःच्या कर्तृत्वाने हृदयाच्या खोल कप्प्यात स्वतःचे निर्माण केलेले स्थान. हे विद्यार्थी म्हणजे परमेश्वराने दिलेला अनमोल ठेवा आहे असे वाटते. थोडक्यात म्हणावे वाटते, तुमच्या सारख्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना शिकवण्याचे भाग्य ज्या कोल्हापूर जिल्हा परिषदेने आम्हाला दिले, ज्या मातापित्यांनी विश्वासाने आपल्या छोट्या लेकरांना आमच्या हवाली केले, ज्या माननीय प्राचार्यांच्या मार्गदर्शनाने प्रोत्साहित होऊन आम्ही काम केले, ज्या सहकारी कर्मचाऱ्यांमुळे एवढ्या मोठ्या कुटुंबाचा आनंद अनुभवता आला, या सर्वांच्या ऋणातच राहावेसे वाटते. तुम्हा सर्वांना अनेक शुभाशीर्वाद. खूप मोठे व्हा, भाग्यवान व्हा, खुश रहा, हीच परमेश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.